सोलापुरातील अग्निकांड, 8 जणांच्या मृत्यूस कारखाना मालकच जबाबदार. 18 दिवसानंतर पोलिसांची फिर्याद, मृत मालकासह तिघांवर गुन्हा दाखल. अक्कलकोट MIDCतील रोड सेंट्रल टेक्सटाईल कारखान्यास 18 मे रोजी पहाटे 3:30 वाजता आग लागल्याने मालकासह 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी कारखान्याचे मृत मालक उस्मान भाई मंसूरी यांच्यासह तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर भूखंड नावावर असणाऱ्या इशरत हनीफ मंसूरी व हनीफ उस्मान भाई मंसूरी या दोघांचा त्यात समावेश आहे. MIDC पोलीस ठाण्यात 18 दिवसानंतर भारतीय न्याय संहिता कलम 106(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. फौजदार बनसोडे यांनी फिर्याद दिली. सेंट्रल टेक्सटाईल कारखान्यास लागलेल्या आगीत उस्मान भाई मंसूरी, अनस मंसूरी, शिफा मंसूरी, युसुफ मंसूरी, महताब बागवान, सलमान बागवान, हिना बागवान, आशाबी बागवान या 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला. कारखान्याच्या स्थळावर बेकायदा बांधकाम केल्याने अग्निशमन यंत्रणेस पोहोचताना अडचणी आल्या. तेथील प्रार्थना स्थळाचे बांधकाम विना परवाना केले आदी कारणामुळे बचाव करण्यास अडथळा आल्याचे फिर्यादमध्ये म्हटले आहे. याविषयी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बैठक घेतली. पोलिसांनी चौकशी अंती तिघांच्या विरोधात गुरुवारी गुन्हा दाखल केला.